आपल्या षटकातील पुरुषांनी सामना करतो नागेश स्वतः संघ मालक आणि संघ कर्णधार रॉयल कर्बल तालुका संघाचा आणि पुन्हा एकदा हा सुंदर असा मारलेला फटका एकदा तर पूर्ण केलेला दुसऱ्याचा पूर्ण करतात परंतु धावसंख्येत एक निघड पडते एका धावचं समाधान म्हणावं लागतं ते नागेशाला शैलेंद्र तुम्ही असं गोलंदाजी करतायत शैलेंद्र आपल्या षटकातील पुरुषांनी सामना करतो तो नागेश सुंदर असं फलंदाजी रॉयल कर्बल संघाकडून नागेश आणि यशाची पुरण मारण्याचा प्रयत्न मला वाटतं हा नो पंचांचा अवांतर धावसंख्येत एक नंबर पडते 95 म्हणून घोषित करतायत धावसंख्या तिथे 8 आणि आज नागेश आणि सुंदर असा मारायला फटका एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय धावसंख्येत एक नंबर पडते धावसंख्या तिथे 9 शैलेंद्र आपल्या षटकातील पुरुषांनी सामना करतो तो यश आणि हा पुढे घातला क्षेत्ररक्षण परंतु धावचूक होतोय काहीसं बॅड लक या ठिकाणी पहिला धक्का बसतो तो रॉयल कर्बल संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1-9 राहुल बॉलर बॅट्समन नाव आहे राहुल आणि बॉलर कोण आहे संकेत गोट्या माझं गोट्या आणा सांगितलं मी टोपली पण आणली असतात पंचांना विनंती आहे की आपलं सामना चालू ठेवायचं आहे कृपया आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत वैभव तुमचं काय नाही अगोदर ठरवा पंचांचा किती प्रत्येक वेळेला तुम्ही एक बॉल टाकला की जाते आतमध्ये सुद्धा दोन वैयक्तिक पहिला संघटन संकेत सामना करतो तो राहुल बघा किती धावा हासिल करतायत या षटकामध्ये एक धाव पूर्ण केला दुसऱ्याचा पूर्ण करतायत धावसंख्येत 2 नंबर करते धावसंख्या तिथे 11 दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती संकेताचा सामना करतो तो राहुल आपल्या षटकातील पुरुषांनी सामना करतो तो संकेत बघूया 9 म्हणून घोषित करतायत अवांतर धावसंख्येत एक नंबर करते 9 आहे 1+1 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते संकेत आपल्या षटकातील पुरुषांनी सामना करतो तो नागेश हॅलो किशोरदादा ठसाळ मनोज खताते साहेब आपल्याला विनंती आहे आपण YouTube लाईव्ह करत आहोत आपल्याला आपला त्रास इतरांना होतोय आपला अतिउत्साहीपणा दिसून येतोय कृपया कंट्रोल करा किशोरदादा प्लीज विनंती आहे तुम्हाला आयोजकांच्या वतीने विनंती आहे हॅलो नागेश हॅलो किशोर दादा मनोज खताते किशोर दादा हॅलो किशोर दादा आपल्याला विनंती आहे आपण YouTube लाईव्ह करतो आयोजकांच्या वतीने आपल्याला कडकडीची विनंती आहे आपण YouTube लाईव्ह करतो आपला अतिउत्साहीपणा इतरांना त्रास होतोय आपला अतिउत्साहीपणा आपण YouTube लाईव्ह करत असल्यामुळे इतर लोक आपल्याला पाहत आहेत दुसरं राहुल निर्धार सूचना करतोय धावसंख्या स्थिर आहे संख्या सामना करतो राहुल करतो या
चेंडूमध्ये आणि हा मला वाटतं पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या देखील पडते. वाईट चेंडू. कृपया पंचांचा सुंदर चेंडू मारलेला आहे. एक धाव पूर्ण केला प्रयत्न करतात. 2 धाव पूर्ण केले आहेत. धावसंख्या किती 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती 24. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे. काय एक इनिंग झाली असते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती 24. संघाकडून दीपक तिसऱ्या षटकात दीपक सामना करतो नागेश आणि राहुल. सामना करतो नागेश. धावसंख्या 24 आणि सुंदर समाधान चेंडू.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा 38. 4 षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या येते 38. या शेवटच्या 2 षटकांमध्ये सुंदरशी गोलंदाजी केलेली आहे ती तन्वीर रॉयल संघाचे दोन्ही गोलंदाज दीपक आणि नितीन यांनी. यापुढे होणारा सामना सौख्या 11 वर्सेस किंग 11 दोन्ही संघाचे संघनायक कृपया आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. किंग 11 आणि सौख्या 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे. कृपया लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. रॉयल कडबा संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपल्या क्षेत्राशी शोधून घ्यायचं आहे. तन्वीर रॉयल संघातील दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर होणारा सामना किंग 11 वर्सेस सौख्या 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. किंग्स 11 कुठं आहे? कृपया हा घ्या, टॉच उडवून घ्या. ओके ओके हे तुम्ही तिकडे उडवून घ्या. माहिती चालू ठेवा, सामना चालू ठेवा. इथं सामन्याला व्यत्यय ठेवू नका. रॉयल कडबा संघाकडून आघाडीचा गोलंदाज नागेश, शतक कर्णधार संघाकडून शैलेंद्र आणि दीपक आघाडीचे फलंदाज तन्वीर रॉयल संघाकडून. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे ते. हॅलो चला कर्णधार आणि किंग 11 संख्या टेक्निकबरोबर ते खातं खोललेलं आहे ते तन्वीर रॉयल संघाकडून. शैलेंद्र यांनी नावालेला गोलंदाज नागेश आणि सुंदर क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू जातोय. षटकातील फुले चेंडू सामनाकडून दीपक आणि हा झेल सुटलेला आहे. उदय माडिक, योगेश माडिक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. किंग 11 प्रेमाने नाही जमणार. दादा युट्यूबला आवाज नीट येत नाही आहे. युट्यूबला आवाज नीट येतच नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. इथे कमी करा ना शार्पनेस इकोला. अरे माईक बदला मग. बेस जास्त आहे माईकला, बेस जास्त आहे. या द्या तुमचं काय असेल तर द्या माझ्याकडे. तुम्हाला हा नको तो द्या. हॅलो हा क्लिअर आहे आवाज. वर झाली. पहिल्या षटकाच्या संपत्यानंतर धावसंख्या आहे ती हॅलो 4. हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीमान आर्जिकाते विद्यामंदिराचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय गावण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय गावण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांना विनंती करतो आपण कृपया आसनस्थ व्हायचं आहे. प्रतीक हे बॉल काउंट आहे का? बॉल नाही काउंट. एक रन. प्रत्येक आपल्या षटकातील फुल चेंडू सामना करतोय तो सुनील. याचा आवाज नाही रे. ते मरू दे. प्रत्येक षटकातील फुल चेंडू सामना करतोय तो नितीन. प्रतीक सुंदर अशी गोलंदाजी करतोय रॉयल कडबा संघाकडून. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती प्रत्येक याचं
धावसंख्या होते ती 7. बघूया आपण मारण्याचा प्रयत्न, झेल जातो आणि सुंदरसा झेल टोपलेला आहे तो तुषार आणि दादाचा आवाज येते ना ओरडायला. हॅलो हॅलो दे आवाज दे. हॅलो 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 हा घेतो. प्रत्येक आपल्या षटकाचा पुढे चेंडू सामना करतोय तो संकेत आणि षटकार धावसंख्येत स्थानी भर पडते. पाहिजे प्रत्येक आपल्या षटकाचा पुढे चेंडू सामना करतोय तो संकेत. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान आहे ते तन्वी कुराल संघाला. एकदा पुढे प्रयत्न, हा धावचीत होतोय, पंच धावचीत घोषित करतायत आणि हा धक्का बसतोय तो नितीनच्या स्वरूपात. एकदा पूर्ण केलेले आहे. धाव संख्या ते 14. प्रत्येक आपल्या षटकाचा पुढे चेंडू सामना करतोय तो संकेत. सुंदर असे गोलंदाजी आणि हा निर्धाव असा चेंडू जातोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 14. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेस आहे. अनुराज रॉयल कारभार संघाकडून तिसरे षटक घेऊन तो अनुराज सामना करतोय तो रुपेश. सुंदर अशी गोलंदाजी नावाजलेला संघ रॉयल चॅलेंजर्स रॉयल कारभार धामणी आणि पुढील मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुदेश याच्याकडून. नावाजलेले खेळाडू रॉयल कारभार धामणी या संघाकडून खेळतायत. अनुराज आपल्या षटकातील पुढे चेंडू सामना करतोय तो संकेत. पुढील मारण्याचा प्रयत्न निराश. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती करतोय तो अनुराज. धावसंख्येत 1 ने पडते. धावसंख्येत होते 16 आणि हा रुपेश आणि पुढील मारण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव तो पूर्ण केलेली आहे. 1 आणि 2 धावांनी काही फरक पडत नाही आहे. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या होते ती 17 आणि हा 1 धाव तो पूर्ण केले. अरे दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावरती अनुराज याच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी रॉयल कारभार धामणी संघाचा नावाजलेला गोलंदाज आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि हा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 21. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती रॉयल कारभार धामणी संघाकडून. सामना करतो तो रुपेश आणि संकेत. बोगीया 18 धावा वसूल करतात का या शेवटच्या षटकात. यश 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 मोरे नावाजलेला गोलंदाज रॉयल कारभार धामणी संघाचा. स्वतः संघ मालक यश. सामना करतोय तो रुपेश. बोगीया 18 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते रुपेशसाठी. बोगीया किती धावा वसूल करतोय आणि हा नो चेंडू आणि आउट. बघूया पंच. हॅलो आउट आहे. पंच बॉल काउंट 1 रन बॉल काउंट. हॅलो सुस्वागतम. या ठिकाणी कोकणचे ख्यातनाम गायक आणि जे या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी टायटल सॉन्ग उपलब्ध करून दिलं ते आमचे मित्र सन्माननीय संदीपजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय संदीपजी मोरे यांना मी विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हायचं आहे. योगेश यश आपल्या षटकातील पुढे चेंडू सामना करतोय तो संकेत आणि पुन्हा एकदा नो चेंडू. एकदा तो पुढे प्रयत्न करतायत आणि
एकूण 3 धावा वसूल केलेल्या त्या चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ते 25. शेवटचं षटक प्रगतीपथावरते आणि हा नो चेंडू. पंचांचा इशारा नो चेंडू. धावसंख्या ते 27. बॉल एकच. पंच सामना चालू ठेवायचा आहे. पंच जास्त वेळ घेऊ नका. पंच चालू ठेवा. सामना चालू ठेवा. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. योग्य यश आपल्या षटकातून पुढे चेंडू सामना करतोय तो. एक धाव तो पुणे दुसऱ्याचा प्रयत्न करतोय का बघूया. एक धाव शॉट. एक रन शॉट. धावसंख्येत 1 बरोबर ते धावसंख्या 28. शेवटचे षटक प्रगतीपथावरते यशाचं. आणि हा सुंदर समाजा चेंडू बघूया झेल जातोय काय. आणि हा तितका सुंदर असा झेल टिपलेला आहे तो करुणेश याने. बॅट्समॅनचं नाव दिनेश. यश आपल्या षटकातील फुले चेंडू सामना करतो तो दिनेश. बघूया अवांतर धावसंख्येत 1 बरोबर ते. धावसंख्या होते ते 29. 39 ला विन आहे. जिंकण्यासाठी आम्ही काय बॉल सांगत नाही, तुम्ही तिकडे बघा. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती केला आहे तो यश याने. आणि हा गडी बाद होतोय संकेतच्या स्वरूपात. झाले काय सगळे? 8 झाले, अजून 2-3